बिंदू न्यूजपेपरमध्ये भविष्य वाचत असते. तर बिंदू भानू आजीला म्हणते, आजी आज काहीतरी चमचमीत भेट असं माझ्या राशीत लिहिलेलं आहे. तेव्हा भानू आजी म्हणते, अगं बिंदू, तो कालचा पेपर आहे, आजचा माझ्याकडे आहे. त्यावर बिंदू म्हणते, आजी प्लीज द्या ना पेपर, मला भविष्य बघायचं आहे. त्यावर आजी म्हणते, घे. आणि आजी बिंदूला न्यूजपेपर देऊन टाकते. त्यावर बिंदू आजीला म्हणते, आजी तुमच्या राशीत आज चांगला योग आहे. त्यावर आजी हसते. तेवढ्यात जय तिथे पोचतो आणि आजीला म्हणतो, आजी निघतो मी, मला उशीर होतोय. आजी म्हणते, अरे जय नाश्ता करून जा. त्यावर जय नको म्हणतो. आजी लगेच म्हणते, अरे ज्यूस तरी घेऊन जा. जय पुन्हा नको म्हणतो. बिंदू आजीला म्हणते, आजी जय दादांची रास कोणती आहे, मी त्यांचं भविष्य बघते. त्यावर आजी म्हणते, सिंह. बिंदू म्हणते, वाह, प्रवास योग आणि आणि आयुष्याला नवी कलाटणी असं लिहिलंय. जय हे ऐकून हसतो आणि निघून जातो. नंतर आजी बिंदूला म्हणते, तुझंच भविष्य पाहून झालं असेल तर जा, थोडं काम कर आणि मला शांतपणे चहा पिऊ दे. इकडे जय शरूच्या घरी पोचतो. पमा बाहेरच उभी असते. पमा शरूला आवाज लावते आणि म्हणते, अगं आले ते, ये लवकर. शरू आपली बॅग घेऊन बाहेर येते. तेव्हा पमा तिला म्हणते, सगळं सामान घेतलं ना तुझं. त्यावर शरू हो म्हणते. शरूला सोडायला अणू, आसावरी, छोटी आणि सुभाष असे सगळेच येतात. अणू आतून चार्जर आणून देते. त्यावर पमा म्हणते, बघ कशी करतेस तू, सगळे नीट ठेव. त्यानंतर पमा जयला म्हणते, लक्ष ठेवा आमच्या शरूकडे. म्हणजे कसं आहे, शाळेत असताना सहलीला गेली होती तेव्हा हरवली होती ही. त्यावर शरू म्हणते, अगं आई काय सांगतेस तू त्यांना हे. आणि लगेच शरू म्हणते, मी नाही जय सर, ही अणू हरवली होती. एवढंच नाही, त्यानंतर पमा शरूला म्हणते, अगं पॉलिथिन वगैरे ठेवली की नाही जवळ. जय ही खूप उलट्या करते. आणि लगेच अणू म्हणते, एक नंबरची उकाडी आहे हे शरूताई. जय म्हणतो, पॉलिथिन वगैरे नको, आपण गाडी थांबवू. शरू म्हणते, अगं आई ती AC गाडी आहे, मला नाही होणार उलट्या. आता जय आणि शर्वरीचा प्रवास कसा होणार हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यासाठी बघत राहा जी मराठीवर रात्री 8:30 वाजता सनई चौघडे. आणि इथे एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे शरूचा हा प्रवास नेमका कुठे जाणार आहे. जयच्या राशीत आयुष्याला नवी कलाटणी असं लिहिलंय. मग बंधूने वाचलेली भविष्यवाणी खरी ठरणार का. जय आणि शरूच्या आयुष्यात आता कोणतं नवड येणार हे पाहणं खूप उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.